जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। राम हे शाकाहारी नव्हते, ते मांसाहारी होते असं वादग्रस्त विधान आव्हाडांनी केलेलं आहे। 14 वर्ष वनवासामध्ये राहणारे राम शाकाहारी कसे असतील असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। आव्हाडांच्या या विधानाने आता नवा वाद निर्माण झालेला आहे। शिकार करून खाणारा राम तो आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? दरम्यान आव्हाडांचे विधान हे हिंदूंच्या भावना दुखावणार आहे। आता उद्धव ठाकरे गप्प का असा सवाल भाजप आमदार राम कदमांनी विचारलेला आहे। तर आव्हाडांचे विधान हे मूर्खपणाचं आहे। अयोध्येमध्ये राम मंदिर होत असल्याने त्यांना राक्षसी त्रास होत असल्याची टीका महंत सुधीर दास यांनी केलेली आहे। केवळ आणि केवळ हिंदू धर्माला विरोध करायचा म्हणून तुम्ही कोट्यावधी राम भक्तांच्या भावनांशी खेळाल? श्रीमान उद्धव ठाकरे गप्प आहेत का? बोलत नाही शरद पवार गटाच्या नेत्यांना? हे काय चाललंय तुमचं? काँग्रेस असेल किंवा श्रीमान शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे असेल, हे सगळेच्या सगळे राम मंदिराच्या विरोधात आहेत आणि म्हणून ते राम मंदिरावर येन केन प्रकारे तुटून पडत आहेत। अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे। वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही 14 रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही। आज अयोध्येच्या संदर्भामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये राममय वातावरण झालं असताना राक्षसांना जसा त्रास होतो त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय आणि त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध या ठिकाणी करतो।